बेळगाव कॅन्टोन्मेंटमधील नागरी वस्ती महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबत करावयाचा संयुक्त सर्वेक्षण पुढे ढकलण्यात आलाय। कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसरातील 17,000 एकरपैकी 120 एकर लोकवस्ती असलेली जागा महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्यात येणार आहे। या भागामध्ये 190 ब्रिटिशकालीन मालमत्ता आहेत, त्या हस्तांतरित करण्याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही। सोमवारपासून कॅन्टोन्मेंट परिसराचा संयुक्त सर्वे केला जाणार होता, परंतु काही कारणास्तव गुरुवारी बैठक घेऊन पुढील सोमवारपासून सर्वेक्षण सुरू करणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी कळवलं आहे। दरम्यान कॅन्टोन्मेंट भागातील नागरिक हस्तांतरणाबाबत खुश असल्याचे दिसून आले। ज्ञानेश्वर शिंत्रे यावेळी KMM मराठीशी बोलताना म्हणाले की कॅन्टोन्मेंट बोर्ड आम्हाला म्हणाव्या तशा सुविधा देत नाही। बघा, कॅन्टोन्मेंट हे जे स्थापना झाले हे ब्रिटिश जमान्यापासूनचे स्थापना आहे कॅन्टोन्मेंटची। त्यावेळेला ब्रिटिश लोकांचं राज्य होतं स्वातंत्र्य होण्याच्या आधी। तेव्हा जे कायदे करून ठेवलेले आहेत त्या कायद्याप्रमाणे आज देखील आम्हाला वागवलं जातं कॅम्पमध्ये। आज कॅम्पामध्ये जे पूर्वीची जुनी घरं आहेत तुम्हाला इथं बघायला मिळतील। आज इकडे बघा, हे समोरचं घर दिसते ना, 100 वर्षापेक्षा पण जास्त जुनं घर आहे। असे भयंकर जुनी घरं आहेत। बरं, ते घर कोसळलं पावसामध्ये किंवा पाडवून बांधायचं झालं तर भयंकर त्रास आहे। एक तर कायदेशीर परमिशन आम्हाला मिळत नाही, मिळाली तरीसुद्धा आमचं जे घरचं मेजरमेंट आहे ते ह्यांच्या मापाला टॅली होत नाही। असं काहीतरी टेक्निकल पॉईंट काढून परमिशन ग्रँट होत नाही। बरं, तसं ग्रँट न होता जर कोण बांधलं तर त्यांच्यावरती पाडवण्याची केसेस घालतात। हे एकंदरीत हे सगळं त्रास बघता आम्हाला कॉर्पोरेशनमध्ये जायला गेलं तर फार बरं होईल असं वाटते। यावेळी गोवर्धन शिंत्रे यांनी सांगितले की 1924 सालच्या कायद्यामध्ये 2006 साली बदल करण्यात आल्याचं सांगितलं जातं, पण आम्हाला कोणत्याच योजनेचा फायदा होत नाही। ते काय 1924चा कायदा होता, त्याला आता 2006 मध्ये परत इम्प्लिमेंट करून नवीन कायदे जुनेच आहेत, नाव थोडं चेंज करण्यात आलेलं आहे। आणि तेव्हापासून लोकसंख्या कॅन्टोन्मेंटमधली परिवार वाढलेला आहे। परिवार वाढल्या कारणाने लोकसंख्या जास्त झालेला आहे। हाय त्या जागेमध्ये लोकांना राहण्याचं फार प्रॉब्लेम्स आहेत। बांधायला गेल्यानंतर नावावर चढवत नाहीत, खरेदी केलेलं खरेदीपत्र नावावर म्युटेशन होत नाही, बाकी सगळे टेक्निकल प्रॉब्लेम्स फार आहेत। त्याच्यानंतर नावावर तर होतच नाही। परमिशन काही जणांना ज्यांचं इन्फ्लुएन्स आहे त्यांना मिळते, काही जणांना मिळत नाही, बाकीच्यांचं सगळं। आणखीन त्याच्यामुळं काय झालं आहे, धंदा पाण्यावर पण भयंकर इफेक्ट झालेला आहे। लोकांचं आर्थिक स्थिती फार नाजूक होऊन बसलेली आहे। जर तिकडं डेव्हलपमेंट काहीतरी वाढ झालं, ऑफिसेस नवीन इकडे आले, कॉर्पोरेशनमध्ये बांधकामाचं FSI जास्त मिळते, इकडं ते कमी मिळते। आता तिकडे गेल्यानंतर प्रॉपर्टी टॅक्स वगैरे हे वाढणार हे निश्चित आहे। त्याच्या पण लोकांचं धंदापाणी वाढलं तर लोक पैसे द्यायलाही रेडी आहेत, टॅक्स भरायला लोक रेडी आहेत। धंदापाणी त्याप्रमाणे वाढायला पाहिजे ना। आता पांगळू गल्ली, भातकांडे गल्ली हे कसं तिथं आता बघा 3-3 मजली बिल्डिंग झालेल्या आहेत, धंदेपाणी झालेले आहेत। त्यामुळे इकडं तुम्ही बघितलं तर कुठल्या तर म्हणजे बेळगाव हार्ट ऑफ द सिटीमध्ये एक खेडगाव असल्यासारखं झालेलं आहे कॅम्प एरिया आमचं। आता आमच्या हिशोबाने हे सगळे एरिया कॉर्पोरेशनमध्ये हस्तांतर व्हायला पाहिजे। आणखीन रोड्स वगैरे सुधारतील। आता स्मार्ट सिटीचं प्रोजेक्ट होतं कॅन्टोन्मेंट एरिया, त्याच्यामध्ये इन्क्लूडच नव्हता, त्याच्यामधलं एकही रुपया आम्हाला मिळालेलं नाही। आणि ह्याच्यापूर्वी कॅन्टोन्मेंट एरिया उजगाव मतदारसंघामध्ये होता, आता उत्तर आणि दक्षिण झाल्यानंतर उत्तर मतदारसंघामध्ये आलेलं आहे। 1-2 आमदार जरा त्यांनी मनावर घेतले तर काहीतरी कामं होतात, नाही तर अजिबात कामं होत नाहीत। आणि त्यांनी तुमचे केंद्र सरकारचे कायदे आहेत म्हणून आमदार पण तिथं लक्ष जरा कमी देतात। त्यामुळे जर कॉर्पोरेशनमध्ये इन्क्लूड झालं की ते सगळं काम नीट व्यवस्थित होतात। एकंदरीत कॅन्टोन्मेंट परिसरातील समस्या पाहता कॅन्टोन्मेंट बोर्डाची केवळ 120 एकर लोकवस्ती असलेली जमीन हस्तांतरित होत असली तरी इतर भागातील नागरिकांची तशीच इच्छा असल्याचं दिसून आलं। नमस्कार, आपण आता कॅन्टोन्मेंट बोर्ड एरियामध्ये आहोत। हा सुमारे 17,000 एकरचा जो एरिया आहे, परिसर आहे कॅन्टोन्मेंट बोर्डचा, त्यापैकी 120 एकर भूभागातील लोकवस्ती महानगरपालिकेमध्ये
हस्तांतरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्या संदर्भातील सर्वे आजपासून सुरू होणार होता, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी गुरुवारी महत्त्वाची बैठक आयोजित केल्यामुळे आजचा सर्वे पुढे ढकलण्यात आला असून पुढील सोमवारपासून हा सर्वे होणार असल्याचे कंटोन्मेंट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे। या एरियामध्ये कंटोन्मेंट एरियामध्ये लोकांना खूप समस्या असल्यामुळे हा जो परिसर आहे हा महानगरपालिकेत समाविष्ट केला जावा यासाठी लोक आग्रही आहेत। कारण येथील ज्या मालमत्ता आहेत त्यांच्या दुरुस्तीचे काम असेल किंवा नाव नोंदणी असेल या संदर्भातील खूप मोठ्या समस्या त्यांना उद्भवत असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे। त्यामुळे येथील जो भूभाग आहे, लोकवस्तीचा भूभाग आहे, तो कंटोन्मेंट एरियामधून महानगरपालिकेला हस्तांतरित केला जावा याबद्दल लोक आग्रही आहेत। कॅमेरामॅन संकल्प सह मी चेतन लक्केविलकर, KMM न्यूज बेळगाव।